तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, मी शेतातून आले. आता हे तर गेले, आज उशीर झाला होता शेतातून यायला. मग बिगर डब्याचं गेले, आता पाठीमागून त्यांना मुलांपाशी डबा द्यायचा पाठवून. तर बघा, आता डब्याची तयारी झाली, भात भाजी झाली करायची, आता चपात्या राहिल्यात करायच्या. आणि बघा मी काय केलंय, तर मी ही शिल्लक राहिलेला भात आहे का उन्हात वाळू घातला होता. तर बघा हे असं झालंय, हे वाळ्याला भात मी असं तळून हे केलं, तो कसा खरवड झाल्यासारखं झालं आणि हे मस्त झाले आणि हे छान पण लागतं चवीला पण. तर बघा, उन्हाळ्यात जर भात शिल्लक राहिला तर असे ह्याचे गोळे गोळे तसेच बारीक बारीक करून उन्हात वाळू घालायचे, लगेच वाळतंय, दुसऱ्या दिवशी लगेच तळून खायला येते. पावसाळ्यात जर शिल्लक राहिला तर त्याचं थालीपीठ करून खायचं. ते पण तुम्हाला मी एका दिवशी दाखवेन, तुम्हाला जर पाहिजे असतं तर कमेंटमध्ये सांगा. आणि हिवाळ्यात शिल्लक राहिला तर मग मस्त त्याला फ्राय करायचं आणि पुलाव केल्यासारखं करायचं आणि सगळं हिरवं साहित्य टाकायचं त्यामध्ये, भाजी ते टमाटर ते सगळं, आणि फ्राय करायचा भात आणि मस्त खायचा फोडणीचा भात करून. तर हे असं आम्ही करतो. तुम्ही कसं करता शिल्लक राहिलेलं भाताचं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे आवडलं का ते पण सांगा. आणि बघा आता मी तळायले, तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते. बघा, तेल थोडंसं थंड झालंय आणि जर जास्त गरम तेल असतं तर लगेच फुगून हे होतं. ह्याच्यामध्ये सोडा ते काहीच नाही वापरलं. जसा भात आहे का तसं मी वाळू घातलेला होता. तुम्हाला पाहिजे असेल तर तिखट हे घालून पण तुम्ही वाळू घालू शकता. आणि असं हे फुलतंय पूर्ण मस्त आणि टेस्टी लागते. तर चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.